सुख, दुःख, स्वर्ग, नर्क हे काय आहे? कल्पना मात्र आहे. प्रत्यक्षात हे काही नाहीये. म्हणून ह्याला मिथ्या असं म्हणलेलं आहे. पण आपण त्याच्यामध्ये अडकून पडतो. स्वर्गामध्ये जाणं चांगलं, नरकात जाऊ नये, अशा काही आपल्या कल्पना असतात. आणि ह्या सगळ्या कल्पना काय आहेत? एक संवेदना आहेत. आतून उठलेल्या संवेदना आहेत. तर राजा जनकाला हे समजलं की हे सगळं काय कसं आहे, मिथ्या आहे. आणि सगळं काल्पनिक आहे. तर सत्य काय आहे? जे अद्वैत आहे ते सत्य आहे. सगळं एकच आहे ते सत्य आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अडथळा कशाचा आहे? तर आपल्या अहंकाराचा अडथळा आहे. आपला जो अहंकार आहे तो आपल्याला आपलं स्वतःचं जे दर्शन, प्रत्यक्ष दर्शन आहे ते होऊ देत नाही. इथे द्वैत असतो. समोर एखादा कोणी उभं राहिला की त्याच्यासोबत द्वैत सुरू होत. आणि जेव्हा आपण सगळे एकच आहेत असं आतमध्ये आपल्या दृढता असते, तेव्हा ते अद्वैत असते. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटतात. काही जण असे आहेत की त्यांना गर्दीशिवाय करमत नाही. गर्दी दिसली की चेव येते. आहेत ना असे माणसं? गर्दी दिसले की चेव येते. मग बोलायला लागतात. काय बोलायलो काय नाही हे पण समजत नाही त्यांना, पण बोलायला लागतात. काही जणांना माणसं असल्याशिवाय जमत नाही. मग त्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून माणसाला एकत्र करतात. आहेत ना असे माणसं? आहे की नाही? आणि काही आहेत ते त्याच्यापासून दूर जायला लागतात. गर्दीपासून दूर जायला लागतात. त्यांना ती गर्दी नको वाटते. तर हे दोन्ही प्रकारचे माणसं कसे आहेत? अहंकारी आहेत. आणि त्यामुळे ते कसे आहेत? अज्ञानी आहेत. आणि मग अशा अज्ञानी माणसांना खरं जे ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, ते ज्ञान नाही प्राप्त. आहे की नाही? आता बंधन आणि मोक्ष किंवा मुक्ती हे सुद्धा कल्पना मात्र आहे. म्हणून ज्याला बंधन आहे असं वाटतंय तोही पण अज्ञानी आहे. गुरुदेवांनी त्याला बेवकूफ म्हणलेलं आहे की नाही? आणि ज्याला मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे अशी आस आहे, तो पण अज्ञानी आहे. त्याला पण आपण गुरुदेव काय म्हणले? बेवकूफ आहे तो. आहे की नाही? कारण हे सगळं मनाच्या क्षेत्रामध्ये चालतंय. जेव्हा आपण मनाच्या पलीकडे जातो आणि आपल्या आत्मस्थित होतो, तेव्हा इथं तिथं हे काही नाही. सुख नाही, दुःख नाही, बंधन नाही, मुक्ती नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, काहीच नाही. तिथे कोण आहे? फक्त मी आहे. मग ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस दोघांच्या कृतीमध्ये काय फरक असतो? ज्ञानी माणूस आहे, गर्दीत असला तरी त्याला अद्वैताची अनुभूती असते. एकटा असला तरी अद्वैताची अनुभूती आहे.
आणि जो अज्ञानी आहे त्याला गर्दीत असला आणि एकटा असला तरीही पण द्वैतच होत आहे. म्हणून एकटा असल्यावर त्याला करमत नाही. अशी खूप आपण माणसं बघितलेली आहेत ना अशी माणसं, है की नाही? तर हे सगळं कसं आहे, कल्पना मात्र आहे. आणि हे सगळं असत्य आहे. मग राजा जनकाला ह्याची जाणीव झाली. आणि जाणीव झाल्यानंतर त्यांनी काय म्हणले, की मला आत्ता समजलं हे सगळं मिथ्या आहे. मग माझ्याजवळचं राज्य, मी आतापर्यंत एवढा मूर्खपणा केला की लोकांमध्ये जायचं मी टाळत होतो. त्यांच्यासोबत जावं वाटत नव्हतं मला, त्यांचं काय ऐकावं वाटत नव्हतं. आणि एकटा असताना मला माणसं पाहिजे होती, एकटा पण मी राहू शकत नव्हतो. पण आज मला समजलं. आणि आपल्या माणसांमध्ये हे काय दररोजच्या दररोज अशी जाणीव झाली पाहिजे असं नाहीये. एक झलक जरी मिळाली तरीही पण ती आपल्याला ज्ञानाच्या जवळ घेऊन जाते, की नाही? मग ह्यासाठी आपला अहंकार मिटला पाहिजे. अहंकार मिटणं म्हणजे अंधार मिटणं आहे. आणि हा अहंकार आणि अंधार जे मिटतो तो कशामुळे मिटतो? आत्मज्ञानामुळे. आत्मज्ञान झालं की सगळा अंधकार, सगळा अहंकार मिटून जातो. आणि त्यासाठी हे ज्ञान आपल्यामध्ये येणं आवश्यक आहे. मग काय होईल? आपण आपण प्रसन्न राहू. परिस्थिती कुठलीही असो, आपल्यासोबत कोणी असो नसो, आपण एकटे असो किंवा 10 माणसामध्ये असो, कुठल्या वेगळ्या परिस्थितीमध्ये असो, कशाही स्थितीमध्ये जरी असलं तरी आतून आपण कसे राहणार? प्रसन्न राहणार. आणि हे कशामुळं? तर आपल्याला हे ज्ञान झालेलं आहे की हे काय आहे, सगळं अद्वैत आहे. सगळं माझंच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. आणि जिथे अद्वैत असते, एकच असते, तिथं भीती नाही आहे, भय नाही आहे. भय केव्हा निर्माण होते? जेव्हा दोन होतात तेव्हा. द्वैत होते तेव्हा भय निर्माण होते. म्हणून मग आपण कसे होतो? निर्भय होतो. आणि त्या निर्भयतेनं जगत असताना आपण कसे सहज असतो. त्याच्यात उदाहरण देताना सांगितलंय की लहान मुलं आणि आई दोघांमध्ये सहजता असते. तिथे कुठलाही पडदा नसतो, काही नसतो. तसंच आपण सहज राहत. ज्ञानी माणूस कुठेही गेला तरी सहज राहत. पण याचा अर्थ असा नाहीये की समाज बंधनं, समाजाची नियम हे पाळू नये, मर्यादा पाळू नये असं नाहीये. याचा अर्थ अमर्याद होऊन वर्तन करणं असा अर्थ नाहीये त्याचा. त्या सगळ्या मर्यादा सांभाळून, जसं पुरुष आहे, पुरुषाच्या जे कार्य करायला पाहिजे ते कार्य, स्त्री आहे, स्त्रियांनी त्यांचं कार्य केलं पाहिजे. म्हणजे आपण जे आहोत, स्त्री असून पुरुष असून, तर त्या मर्यादा, समाज मर्यादा पाळून आपण सहजतेची अनुभूती घेतली पाहिजे. आणि ते ज्ञानी असण्याचं लक्षण आहे. आणि अष्टावक्र गीता श्रवण केल्यानंतर ते ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये आत्मसात होते तेव्हा आपण असे सहज होऊन जातो.